हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवते कारल्याचा पकोडा। हे बघा, हे कारली आधी गरम पाण्यात ठेवली होती 1 मिनिटासाठी आणि नंतर मी खाली घेतली, त्यातला बिया काढल्या आणि असे या फुलाच्या आकारात असे कापून घेतलेले आहेत। म्हणजे कारल्याला आपण 4 भाग देतो ना, ते 4 न देता मी जास्त दिले, 5-6 दिलेले आहेत। तर आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले भरून याचे पकोडे बनवणार आहोत। आता कारल्याचे पकोडे बनवण्यासाठी आपण बॅटर तयार करून घेऊया। तर पहिल्यांदा घेतले मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, छोटे चमचे आहेत। नंतर घेतला 1 चमचा मी बेसन पीठ, 1 चमचा तांदूळाची पिठी, इकडे आलं लसूण पेस्ट घेतले चमचाभर, हिंग आहे, धना जिरा पावडर, हळद आहे, तिखट घातले आणि चवीप्रमाणे मीठ। आपण हे चांगलं मिक्स करून याचं बॅटर तयार करून घेऊया। हे बघा, मी असं बॅटर तयार करून घेते। घट्ट नाही, पातळ नाही, मध्यम आकाराचं बॅटर तयार करून घ्यायचं। कारल्याची भाजी शक्यतो कोणाला आवडत नाही। कारलं म्हटलं की सगळेजण नाक मुरडतात, पण खरं तर कारलं खाल्लं पाहिजे, कारण शुगरवाल्यांना कारलं अतिशय उपयोगी असतं। त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे कारलं बनवून खात येतं। कारल्याचे पकोडे, कारल्याचे फ्राय, कारल्याची भाजी, सुकं कारलं, बरेच प्रकार आहेत। कारल्याची चटणीसुद्धा बनवतात। तर त्यापैकीच आज मी कारल्याचा पकोडा बनवत आहे। इकडे मी बॅटर छान मिक्स करून घेतलेलं आहे, सगळं एकजीव झालंय। आता आपण पकोडे बनवायला सुरुवात करूया, कारल्याचे पकोडे। इकडे मी छोटी कढई घेतलेली आहे, ॲल्युमिनियमची, खोलगट कढई लागते। तर आता मी थोडंसं तेल घालते, पकोडे तळतील एवढंच तेल घालते। आता आपण जे बॅटर तयार केलंय त्याच्यामध्ये कारली घोळवून घेऊया आणि एक एक करून कारली सोडून देऊया आणि कडक तळून घेऊया। हा नवीन प्रकार आहे कारल्याचा पकोडा, पण छान लागतो, बिलकुल कडू होत नाही आणि सगळ्यांना आवडतो। लहान मुलंही आवडीनं खातात, करून बघा। आता सगळे कारल्याचे पकोडे तळून झालेले आहेत सोनेरी कलरवरती आणि खूप एकदम कडक झालेले आहेत। हे बघा तुम्ही, हे बघा, आता कारल्याचे पकोडे छान कुरकुरीत तयार झालेले आहेत, तळून झालेले आहेत मस्तपैकी एकदम। मी काढून घेते, तुम्हीही करून बघा, खूप छान लागतात, बिलकुल कडू होत नाहीत। तयार झालेत आपले कारली पकोडा, खूप छान होतात, बिलकुल कडू होत नाहीत आणि जेवायला वेळ असेल 1 तासभर तरी तसेच कुरकुरीत राहतात। लहान मोठे सगळ्यांना आवडतात, करून बघा आणि आवडल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स।